सगळ्या मुलांना माझ्या सांगणं एकच आहे, आवर कस्टमर इज आवर गॉड. ही इज किंग अँड ही इज नेव्हर रॉंग, ही इज ऑलवेज राईट. तर नमस्कार मंडळी, द फूड व्हिडिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पुणेकरांच्या अजून एक पसंतीचं ठिकाण तेच म्हणजे कैलास वेळ खेड शॉप इथे जाणार आहे. तर तिकडे जाऊया, तिथल्या फूडची टेस्ट घेऊयात. तर व्हिडिओ स्किप करू नका, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज आपण आलेलो आहे कैलास वेळ इथे. तर एका छोट्याशा स्टॉल पासून ते एका मोठ्या फूड मॉल पर्यंत त्यांचा प्रवास कसा होता ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता गाईज, कैलास भेळमध्ये आपण आलेलो आहे. त्यांनी खूप सारे आयटम्स आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्याचबरोबर कैलास भेळचे जे ओनर आहेत शिवराज सर, ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. तर आपली सुरुवात कुठून आणि कशी झाली? 1975 साली म्हणजे माझी आजी वडील वगैरे सांगतात की तेव्हा रस्त्याला तुरळक गाड्या असायच्या, की जसं की कार्स ह्या नव्हत्याच, पण काही ट्रक्स आणि मोठ्या मोठ्या गाड्या यायच्या. मग गाड्या त्यांना मग पुण्याला जाते, हा एक स्टॉप असायचा. मग नाश्त्याला कुठे थांबायचं आणि नाश्ता काय करायचं, तर मग भेळ भत्ता आणि चहा, त्यावर ही अशी कॉन्सेप्ट होती. मग कालांतराने हळूहळू ते वाढत गेलं. मग त्या ट्रकचे जे पुढचं केबिन असेल, तर केबिन मध्ये माणसं बसून यायची. माणसं बसून आल्यावरती मग काही लोकांची डिमांड होती की आम्हाला जेवण हवंय, भूक लागली, मग करायचं काय. मग घरात जी काही 8-10 ताटं होती, ती ताटांमध्ये मग पिठला भाकरी, आमटी, कढी, गुळ शेंगदाणे असं देऊन आपण सुरुवात केली. त्याचं आता रूपांतर हे वटवृक्षामध्ये झालंय आता जे आपण बघतोय. ती सुरुवात खरी 1975 साली. जसं की पाहिलं, आम्ही पण लहानपणापासून, रोहितला पण माहिती, आम्ही जेव्हा कधी सातारा वगैरे साईडला गेलो की इकडे येताना आम्ही या कैलास वेळेला यायचो. एक छोटा एक निळा कंटेनर सारखा एक त्यांचा एक स्टॉल म्हणू शकतो आपण, असं होतं. त्यापासून एक मोठं फूड मॉल आता तयार झालेलं आहे. प्रदीप बोलल्याप्रमाणे इथं छोटा स्टॉल होता. तर एक छोट्या स्टॉल पासून ते मोठ्या फूड मॉल पर्यंत याची सुरुवात कशी होती सर? आम्हाला माहित होतं हे कालांतराने रोड वाईडनिंग होणार आहे आणि रोड वाईडनिंग मध्ये आपलं दुकान हायवेला आहे. आता जिथं डिवायडर आहे तिथं आमची चहाची मांडणी होती, म्हणजे मेन हायवेची. मग ते हळूहळू कालांतराने ते मग आम्हाला माहित होतं जाणार. मग हे तयार केलं आणि म्हणजे इट वॉज लाईक ब्लेसिंग्स इन डिस्गाईज म्हणतो आपण. पुढचं दुकान अचानक केलं आणि आमचं हे रेडी पण झालं होतं तेव्हा. आणि तेव्हाच आम्ही मग हे सुरुवात केली. क्वालिटी, कन्सिस्टन्सी आणि क्लिनलीनेस याच्यावरती आम्ही 100% फोकस करतो. माझ्या सगळ्या मुलांना माझ्या सांगणं एकच आहे, आवर कस्टमर इज आवर गॉड. ही इज किंग अँड ही इज नेव्हर रॉंग, ही इज ऑलवेज राईट. म्हणजे ते म्हणले तेव्हा तुमचं चहा आज मी काय मजा नाही, तर त्याला काउंटर आन्सर नाही करायचं. सर आमची तर क्वालिटी, सर काय बरोबर नाही, बदलून द्या. त्यांना जसं हवंय तसं द्या. आज ह्याच्यामध्ये लगेच त्याच्यावरती सोल्युशन असं एक आम्ही ठेवलं. एक जेवढं लवकरात लवकर व्यवस्थित चांगली सर्व्हिस, चांगली क्वालिटी देता येईल त्याच्यावरती फोकस करतो. तर आपण आता शिवराज सरांशी बोललोच आहे. आपण आता जे पुढे आपले पदार्थ आहेत त्याची आपण टेस्ट करूया. वेळ म्हणलं त्यांची वेळ तर फेमस आहेच, तेव्हा आपण सगळ्यात आधी ट्राय करू तर त्यांची वन ऑफ द बेस्ट ओली वेळ. सर प्लीज तुम्ही पण ट्राय करा. ॲज इट इज टेस्ट आहे, वर्षानुवर्षी राहणार तरी त्याची गॅरंटीच आहे. कैरीचं प्रमाण एकदम प्रॉपर आहे, त्याबरोबर खारे शेंगदाणे, शेव आणि पापडी दिलेली आहे. कैरी आपल्याकडे 12 महिने असते. आता मी घेऊन आलो, पहिला घास खाल्ला आहे
थांबायची इच्छाच होत नाही. आज प्रॉब्लेम चटपट जो आहे ना त्यात एक्झॅक्टली एकदम टेस्ट एकदम बेस्ट आहे आणि इथे आलं भेळ ही ट्राय करायलाच बघू शकता की आपल्या समोर आता सँडविच आलेलं आहे त्यांचं. सँडविच फुल्ली लोडेड आहे त्यांचं. तर आपण आता सँडविचची टेस्ट करूया. सँडविचची टेस्ट खरंच खूपच भारी आहे. मी तर ह्याला 10/10 रेटिंग दे. जे कैलास भेळची भेळ पण प्रसिद्ध होती तसं सँडविच पण प्रसिद्ध आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. मस्ट ट्राय इट. तर जसं की बघितलं टेबल अख्खा पूर्ण भरलेला आहे. आपल्याला सरांसोबत सगळ्या टेस्ट घ्यायचे होते पण सरांचे एक नाही असे 3 आउटलेट्स आहेत. तर त्यांना दुसऱ्या आउटलेटला पण जायचं आहे. तर ॲज ऑफ नो ते आपल्या तर रजा घेतात आहेत. इन फ्युचर आपण त्यांना पुन्हा एकदा नक्की भेटणारच आहेत. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत इथं जोडले गेले. खूप खूप धन्यवाद. मला माझ्या प्रॉडक्टचं खरंच म्हणजे एक चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला आपण काय वाव दिला आणि प्रसिद्धी दिली. थँक्यू थँक्यू थँक्यू. चालतं धन्यवाद. जी चालेल. थँक्यू थँक्यू. चला. तुम्ही बघू शकता की आपल्या समोर त्यांनी मटकीची सुकी भेळ ठेवलेली आहे. जे फिटनेस लवर आहेत त्यांनी खरंच ट्राय करा ही भेळ. मटकी त्यांनी एवढी जास्त प्रमाणात टाकली याच्यामध्ये त्यामुळं ट्राय करायलाच पाहिजे. हेल्दी काहीतरी खाऊ असं म्हणतात. आणि त्यांचं सँडविच पण भारी आहे. जे फिटनेस लवर आहेत त्यांच्यासाठी सँडविच पण चांगले. जे नॉन फिटनेस लवर आहेत त्यांच्यासाठी या बाकीच्या गोष्टी पण त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत. तर इथं आपण बघू शकता खूप साऱ्या वस्तू इथं आपण ठेवलेल्या आहेत. मन भरलं नाही पण पोट भरलेलं आहे त्यामुळे आपण हे ट्राय करू शकत नाही. पण आम्ही आधी खूप वेळा ट्राय केलेलं आहे. एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही इथे या एकदा हे ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की तुम्ही सर्वांनी पाहिलं आपण कैलास भेळचे सर्व फूड आयटम्स ट्राय केले. एकदम मस्त असे आयटम्स आहेत. तुम्ही नक्की इकडे एकदा व्हिजिट करा कैलास भेळ खेड शॉपूर इथे. आणि तुम्हाला जो अनुभव आला तो आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की एक्सप्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.